नमस्कार, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता सध्या थंडीचा मोसम चालू झालेला आहे आणि काहीतरी नेहमी चटपटीत खावंसं वाटतं, भाजीपोळी नकोशी वाटते। तर रोज रोज तर आपण तळेल खाऊ शकत नाही, तर मुलांना आपण आज त्यांच्या आवडतीचा पास्ता बनवणार आहोत। अगदी सिंपल, सरळ आणि साधी रेसिपी आहे। चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया। याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। इथे मी पास्ता जो आहे तो मार्केटमधून घेऊन आलेले आहे। आपल्याकडे जो पास्ता असेल आपण तो प्रेफर करू शकता। तर पाणी छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे। उकळत आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालायचे, जेणे की आपला पास्ता जो आहे तो एकमेकांना चिटकणार नाही आणि छान असं त्याला शिजू द्यायचे। आणि एका साईडला आपल्या पूर्ण व्हेजिटेबल्स आपल्याला कट करून घ्यायचे आहे। आपण बघू शकतात मी छान असं त्याला मऊसूत शिजून घेतलेला आहे। नंतर जर आपण कमी शिजवला ना नंतर थोडासा वातड होऊ शकतो, म्हणून जर लहान मुलं खात असेल ना तर जरा जास्त शिजवून घ्या, जेणे की सॉफ्ट असा मऊसूत लागेल तो। आणि शिजल्यानंतर आपल्याला त्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे, त्याचं पूर्ण पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे। मी इथे अगदी साधी आणि सरळ रेसिपी करते, जेणे की आपल्याकडे जर वेळ नसेल तर आपण झटपट असं मुलांना हे बनवून देऊ शकतात। तर गरमागरम थंडीच्या मोसममध्ये भूक पण खूप लागते, तर आपण हे इव्हिनिंग स्नॅक्सला देखील मुलांना तयार करून देऊ शकतात मुलं शाळेतून आल्यानंतर। तर व्हेजिटेबल्स आपल्याकडे ज्या ज्या असतील आपण त्या टाकू शकतात, किंवा आपल्याकडे नसतील तर काही हरकत नाही आहे। आपल्याला फक्त लसूण आणि अद्रक जे आहे ते आपल्याला छान वापरायची, त्याने छान अशी चव येते। तर मी इथे मोठ्या साईजची कढई घेतली, जेणे की छान असं त्याला परतल्या गेलं पाहिजे। तर तेल सोडून घेतलेलं आहे। तेल सोडल्यानंतर आपलं पूर्ण जे आपण आलं आणि लसूण जो घेतलेला होता ना तो मी इथे कट करून घेतले आहे। आपण ठेसून देखील घेऊ शकतात, जेणे की कट केला ना तर मुलांच्या जर दाताखाली आल्याचा तुकडा आला ना तर त्यांना तिखट लागू शकतो, म्हणून आपण आलं ठेसून घेऊ शकतात आणि लसूण वाटलंच तर कट करून घालू शकतात। तर लसूण आणि आलं छान असं परतल्यानंतर मी इथे कांदा आणि शिमला मिर्च घालून घेतलेली आहे आणि टोमॅटो देखील। आपल्याकडे जर आपल्याला स्वीट कॉर्न आवडत असेल ना तर आपण ते पण घालू शकतात। तर मुलांना जे जे आवडतं ना आपण जसं की गोबी देखील घालू शकतात। अगदी हेल्दी रेसिपी आपण तयार करू शकतात। मुलं जर तसे भाजीत व्हेजिटेबल्स खात नाहीत ना तर आपण अशा रेसिपींमध्ये जर टाकल्यात ना तर मुलं आवडीने खातात। आता मी इथे चेंजेस काय करते, आपले जे पिझ्झाचे हब्स असतात ना आपल्या घरी तर ते घातलेले आहे, त्यांनी अगदी छान अशी त्याची टँगी फ्लेवर त्याला आलेला आहे। थोडंसं सॉस देखील घातलेला आहे। तर म्हणजे हे जी रेसिपी आहे ती मुलांसाठी, आणि मुलांना जे जे आवडेल आपण ते त्यामध्ये घालू शकतात। आणि मुलं खाणारे म्हणून मी इथे तिखट जे आहे ते कमी केलेले। जर आपण आपल्यासाठी बनवत असेल ना तर छान असं स्पायसी बनवू शकतात, हिरवी मिरची देखील कट करून घालू शकतात। तर मी इथे टोमॅटो केचप घातला थोडासा, प्लस शेजवान चटणी घातलेली 1 चम्मच, आणि पिझ्झाचे जे हर्ब्स असतात ना ऑरेगॅनो ते घातलेले, आणि पेरी पेरी मसाला होता माझ्याकडे तो देखील घालून घेतलेला आहे। आता माझ्याकडे इथे पास्ता मसाला नव्हता म्हणून मी इथे मॅगी मसाल्याची पुडी घालून घेतलेली आहे। आपल्याकडे जर पास्ता मसाला असेल ना तो घालू शकतात, किंवा मॅगी मसाला असेल तर तो घालू शकतात, किंवा फ्राईड राईस मसाला असेल तर तो घालू शकतात। तर मसाले छान परतत आल्यानंतर आपलं जे पाणी उरलं होतं ना पास्ता उकळलेलं ते मी इथे घालून घेतलेलं आहे छान। मग पाणी घातल्यानंतर काय होतं, आपले पूर्ण मसाले ना ते एक छान एकजीव होऊन जातात। आता मी इथे चीज घालून घेते, मुलांना चीज खूप आवडतं ना तर चीज जे आहे ते थोडंसं क्रश करून घातलेलं। नंतर वरून पण आपण मुलांना जे आहे ते स्प्रेड करून देऊ शकतात। मी इथे स्वीट कॉर्न पण पास्त्यासोबतच उकळून घेतले होते। जर आपले फ्रीजर असेल ना तर त्याला उकळण्याची आवश्यकता नाही, जर फ्रेश असेल तर पास्त्यासोबतच उकळून घ्या। तर मी पाणी याकरता घातलं जेणे की पास्त्याला पूर्ण मसाला जो आहे तो एकसारखा लागेल। तर पाणी टाकल्यानंतर छान असं आटून घेऊन नंतर आपल्याला पास्ता त्याच्यामध्ये सोडून द्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघू शकतात खूप सारा आपला हा पास्ता रेडी झालेला आहे। सध्या थंडीमुळे
छान गरमागरम अशा झटपट होणाऱ्या रेसिपी आपण ट्राय करू शकतात. वरून मुलांना चीज आणि पिझ्झाचे जे हब्स असतात ना, ऑर्गॅनो, ते स्प्रिंकल करून द्या. मी इथे मिरेपूड देखील घातलेला आहे. तर जे जे आपल्याकडे असेल ते आपण घालू शकतात आणि नसलं तर काही हरकत नाही. छान असा आपला हा पास्ता रेडी झालेला आहे. आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मी इथे चीज घालून घेतल्यानंतर त्याच्यावर थोडेसं हर्ब्स टाकलेले आणि नंतर मुलांना ते सर्व करेल. तर छान आपली ही रेसिपी रेडी आहे. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.